समाजाच्या स्वास्थ्यासाठी तुझं निर्गुण निराकार रूप टाकून दे आणि सगुण साकार रूप धारण कर, म्हणजे बरे दारुगड. नाथांनी दशावतारी महालक्ष्मीला आवाहन केलं, परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. माऊली त्यावर भाष्य करतात, अधर्माची अवघी तोडी, दोषांची लिहिली फाडी, सज्जना करवी गुडी, सुखाची उभवी, स्वसुखे विश्व कोंदे, धर्मुची जगी नांदे, भक्ता निगती दोंदे, सात्विकाची मच्छाई बये दारुगड, कच्छाई बये दारुगड, वरसाई बये दारुगड, नरसाई बये दारुगड, वामनाई बये दारुगड, रामाई बये दारुगड, कृष्णाई बये दारुगड, बौद्धाई बये दारुगड, कलंकाई बये दारुगड, हे दारुगड बये दारुगड, दारुगड बये दारुगड, हे दारुगड बये दारुगड, दारुगड बये दारुगड. मच्छाई बे दारुगड, कच्छाई बे दारुगड, वराही बे दारुगड, नरसाई बे दारुगड, परसाई बे दारुगड, वामनाई बे दारुगड, रामाई बे दारुगड, कृष्णाई बे दारुगड, बौद्धाई बे दारुगड, कलंकाई बे दारुगड, पाताळ लक्ष्मी, माहूरचे लक्ष्मी आई, तेलंगण निवासिनी. आणि लक्षावधी वारकरी ज्या विठाई जगदंबेला भेटायला जातात, टाळी वाजवावी, गुढी उभारावी, टाळी वाजवावी, गुढी उभारावी, वाटती चालावी पंढरीची, पंढरीची वाटती चालावी, पंढरीची, पंढरीची वाटती चालावी, पंढरीची, पंढरीची वाटती चालावी, पंढरीची, पंढरीची टाळी वाजवावी, गुढी उभारावी, टाळी वाजवावी, गुढी उभारावी. पंढरपूर निवासिनी दारुगड, मला दादल्या नको ग बाई, मला नवरा नको ग बाई, मला दादल्या नको ग बाई, मला नवरा नको ग बाई, मला दादल्या नको ग बाई, मला नवरा नको ग बाई, मला दादल्या नको ग बाई, मला नवरा नको ग बाई. फटकच लुगडं तुटकी चोळी, फटकच लुगडं तुटकी चोळी, शिवायला दोरा नाही, मला दादल्या नको ग बाई. माझ्या आजी बरोबर मी गोधड्या शिवल्यात लहान असताना. दुबईला कार्यक्रमाला गेलो होतो तेव्हा एका पंचतारांकित हॉटेलमध्ये रिसेप्शनवरती काचेमध्ये ती गोधडी लावली होती. सहज विचारले, या गोधडीची किंमत काय? भारतीय चलन पद्धतीनुसार 1,00,000 रुपये त्या गोधडीची किंमत होती. आपण शिवायचं विसरलो. बाई अस्तर तयार करते, एका मोठ्या अस्तरावरती वेगवेगळ्या रंगाच्या चिंध्या मांडते आणि दोऱ्याने, सुई दोऱ्याने ते सांधून घेते. बाईने अस्तर मांडलं, अस्तरावरती चिंध्या मांडल्या. शेजारची बाई सांगत आली, अगं सगुणे काय करती? तिकडं भारूड चालू झालं बघ.
पटकन अस्तर उचललं, जसं अस्तर उचललं साऱ्या चिंध्या खाली सांडल्या. का बरं? दोऱ्यानं सांधायची ती विसरली. जीवनाचं अस्तर आहे, सुखदुःखाच्या चिंध्या आहेत, पण अध्यात्माच्या धाग्याने त्या जर सांधल्या नाहीत तर आयुष्याचं सुंदर गोधडी रूप अस्तर तयार होणार नाही. मला दादल्या नको ग बाई, मला नवरा नको ग बाई, मला दादल्या नको ग बाई, मला नवरा नको ग बाई, मला दादल्या नको ग बाई, मला नवरा नको ग बाई. शाहीर 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 शाहीर. काय झालं महाराज, काय झालं? अहो कुठे आहे तुम्ही? हे काय इकडे झालो, काय झालं? अहो मी अतिशय सुंदर असं भारूड सादर करतोय. हा, चांगलं चाललंय. दादल्या नको गो बाई, हा, नवरा नको ग बाई. बरोबर. हे काय उभं राहिलंय? हे 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 होय. हा हा हा, पुतळा आहे, पुतळा. पुतळा. हा, मासा झाकून का आणलाय? अनावरण करायचं नाही, इथं लय जागा रिकामी आहे. आपल्याला सवय पुणेकरांना, जागा रिकामी दिसली की पुतळा उभा करायचा. त्याचं पुढं काय होतं विचारायचं नाही. शबास. अनावरण व्हायचे, मोठी मोठी लोक आलीच म्हणलं. शाहीर शाहीर शाहीर. पुतळा चालायला लागला. हा, खरंच की? चालतोय. चार्जिंगचा दिसतो, बॅटरीचा. ह. नाही नाही महाराज, पुतळा बोलायला लागला. इम्पोर्टेड दिसतोय. मेड इन चायना. नाही नाही, आता मेक इन इंडिया. हा स्टार्टअप. हा, इंग्लिश पण बोलतोय. ह. मी पुतळा नाही, मग पुतळी आहे, पुतळी. पुतळी आहे होय. इकडे ये जरा. हा, त्याचं काय आहे? काय? मी अशी झाकून आले ना, हा हा बाहेर पाऊस पडत होता हा. थंडीच्या दिवसात. बरोबर आहे. तुमच्याकडे पडतो ना, हो पडतो ना. मेकअप खराब होईल म्हणून असं झाकून आले. बर बर ब्युटी बर. पार्लर मधनं आले ना. कसं काय आहे? काय? मी इतकी सुंदर आहे, इतकी देखणी आहे. थांब 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 थांब. का? शाहीर हा, ही म्हणते मी देखणी. देखणी. आमचं याड नाव देखणेच आहे. देखणे जमलं. माऊलीने देखणेपणाची सुंदर व्याख्या दिली आहे. माऊली म्हणतात, मोरा अंगी असोसे पिसे असती डोळसे, तरी एकलेणी दृष्टी नसे तैसे ते का. मोराच्या अंगावर खूप पिस आहेत, प्रत्येक पिसावरती एक एक डोळा आहे, पण त्या डोळ्याला दृष्टी नाहीये. ज्या डोळ्याला दृष्टी आहे ते तुमच्यासारखे देखणे साहित्यिक आहेत. आम्ही फक्त आडनावाचेच देखणे. हा एकदम करेक्ट. बघा, हा हा तुम्ही नुसतेच आडनावाचे देखणे. हा. माझ्या इतकी देखणी बाई तुझ्या इतकी देखणी बाई अख्ख्या सातारा जिल्ह्यात नाही वा महाराज. वा 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 वा. अगं बघू तर तू किती देखणी आहे मग. बघायचं का तुम्हाला? हा 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 असं ब्युटी पार्लर मधनं आले हा जा. हा हा हा. तरी बऱ्याच संख्येनं होतकरू मंडळी आलीत लग्नाळू. हा, हा, हा. इश्श. शाहीर, मगाशी मी या बाईला कुठं? रेल्वे स्टेशनवर पाहिलं. बर. ही अशी पुढच्या डब्यात बसली होती, हा, मी मागच्या डब्यात बसलो होतो. बर. राजगुरू सर, माझी काय अवस्था झाली. हिनं माझ्याकडे असं मागं वळून पाहिलं हा, आणि मी भका 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 भका. गाडी सुरू झाली. गाडी नाही हो, हा, मी भका 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 ओकलो. हिला बघितल्यावर असंच होणार महाराज. नाही नाही महाराज, हा. ती मी नसल. का ग? अहो मी आता 2 मिनिटापूर्वी तिकडे अमेरिकेला होते. अमेरिकेला? अमेरिकेला अमेरिकेला कशाला गेली होती? तिकडं आपला मोठा भाऊ असतो. मोठा भाऊ अमेरिकेला. अमेरिकेत, त्याचं नाव? त्याचं नाव महाराज हा. डोनाल्ड ट्रम्प. बाप रे, डोनाल्ड ट्रम्प. लयच मोठं घराणं दिसतंय. आमचं घरानच लय मोठं महाराज. अगं तुम्ही किती बहिणी, किती भाऊ? एक भाऊ अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प. एक बहीण. आम्ही एकंदरीत बघा म्हणजे एक भाऊ, हा, एक भाऊ, 3 बहिणी. 3 बहिणी. हो. एक भाऊ अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प. डोनाल्ड ट्रम्प. एक आपण स्वतः. एक मी स्वतः महाराज. शबास. थुरली. थोरली कुठे दिली? थुरली ही तिकडे बिहारला असते महाराज. बिहारला? बिहारला. तिचं नाव? तिचं नाव महाराज राबडी देवी. लय मोठं घराणं. आपल्या घरानच लय मोठं महाराज. आणि धाकटी 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 तिकडं
खाल्ल्याकडे दिले. वेस्ट बंगालमध्ये टेस्ट करते बघा. तिचं नाव तिचं नाव महाराज हा, मॉम्ट ऑफ एनर्जी. लय मोठं घराणं. घरानंच लय मोठं महाराज. अग तू अमेरिकेला गेली आणि काय पुढं काय झालं? हो त्याचं काय आहे, हं. मी अमेरिकेला माझ्या भावाला भेटायला गेले होते. बरोबर आहे. बाबा लय भारतीय इकडे पाठवायला लागला, तसं काही करू नको, हा हा, हा. काम करू दे. करू दे करू दे. आणि त्याचं काय झालं, मी भावाला भेटत असताना ना मला मसापच्या लोकांचा फोन आला. फोन आला. हो, मिलिंद जोशी सरांचा, वा, वा. पिंगळे सरांचा, ह्या सगळ्या साहित्यिक मंडळींचा फोन आला. वा वा वा. आपल्याला 1 कमी 100वे मराठी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन करायचं आहे. 99. 1 कमी 100वे. बर बर बर. गणित 1 कमी कच्चं आहे 100व अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन करायचंय. सातारा नगरीमध्ये करायचंय. सातारा नगरीत करायचंय. हं. पूर्वसंध्येला भारुडांचा उत्कृष्ट कार्यक्रम करायचा आहे. वा वा कार्यक्रमानंतर उत्कृष्ट भोजनाची व्यवस्था केलेली आहे. वा 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 वा. आपापल्या घरी नाही, इथंच आहे. कलाकार पुण्यातले, लोक साताऱ्यातले, तसं हा, काय. हा. मग मी माझ्या भावाला आणि मला सांगितलं हं. की बाई, कार्यक्रमासाठी नाही, हं. साहित्य संमेलनासाठी नाही, हं. पण किमान जेवणासाठी का होईना तुझी उपस्थिती प्रार्थनीय आहे. तुझी उपस्थिती प्रार्थनीय आहे. ताबडतोब भावाला सांगितलं, काय सांगितलं? मला 1 इमान दे. थांब जरा. काय? काय सांगितलं? मला 1 इमान दे. इमान दे. हा इमान नाही ग, हा त्याला विमान असं म्हणावं. इनाम. हे इनाम कुठलं काढलं? विमान. महाराज ते काय होतंय, हं. लिपस्टिकमुळे शब्दच घसरतात. मी अशी लिपस्टिक लावायला गेले, हं. मेली कांडी कुठे गेली कळलंच नाही. पोटात गेली असेल पोटात. हं. मला 1 विमान दे. मला ते तुमचं काय काय? ते मला ठरल. हे हा? अगं मराठी माणूस इथं प्रचंड संख्येने उपस्थित आहे. मराठी माणूस म्हणलं की माझा ऊर कसा अभिमानाने भरून येतो. माऊली म्हणतात माझं साहित्य कसं असावं. नवरसा भरवी सागरू, करवी उचित रत्नांचे आगरू, भावार्थाचे गिरवरू निफजवी माये. साहित्य सोनियेचे खाणी, उघडू दे देशीयेची एक शोणी, विवेकवल्लीची लावणी हो दई सैंघ. अगा विश्वैक्य धामा, तुझा प्रसाद चंद्रमा, करू मज पौर्णिमा स्फूर्तीची जी. नवरसांचे सागर भरवीत, विवेकवल्लीची लावणी करीत, विश्वैक्य धाम्याचा प्रसाद चंद्रमा म्हणून पौर्णिमेच्या चंद्राप्रमाणे प्रतिभेचं पूर्णत्व घेऊन या मुलखामध्ये ज्ञानेश्वरी प्रगटली. आणि विंदांच्या रूपामध्ये देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे. उसळलेल्या दर्याकडून पिसाळलेली आयाळ घ्यावी, भरलेल्या अशा भीमेकडून तुकोबांची माळ घ्यावी. अशा प्रासादिक मराठीसाठी आणि मराठी माणसासाठी काही कार्यक्रम आहे का? अयो हा. महाराज, तुम्हाला दम नाही लागला का हो? नाही लागला. खापराचं असतं तर फुटून गेलं असतं. मला ऐकून लागला, तुम्हाला बोलून नाही लागला. नाही नाही, मराठीची हीच तर ताकद आहे. तुम्ही आत्ता जे वरण केलं ना, हे काय अगं वरण नाही ग, त्याला वर्णन असं म्हणावं. लिपस्टिक महाराज. असू द्या, चल पुढचं बोला. अगदी तसाच कार्यक्रम महाराज. तसाच कार्यक्रम. कार्यक्रमाचं नाव, कार्यक्रमाचं नाव महाराज, कार्यक्रमाचं नाव. ही आमची मराठी माणसं. थांब थांब थांब. मराठी माणूस म्हणलं की ऊर अभिमानाने भरून येतोय. आमची मराठी माणसं, आमची मराठी माणसं, आमची मराठी माणसं. पत्रा तोडून गगनात गेला पाहिजे आवाज. तिकडं गेला पार स्टेडियमच्या बाहेर. आमची मराठी माणसं, आमची मराठी माणसं. आणि त्यांची झालेली माती. मराठी माणसाच्या हाती आता मातीच राहिली. ए अगं काय, कुठं चालली तू? अगं काय झालं? अगं काय झालं? काय काय बघती? ती बाई बघा ना, कुठली? ती 4थ्या रांगेतली, ती खांबा बसली, खांबा बसली, चष्मेवाली. चष्मेवाली. शवास. तिचं काय? महाराज हा हा जेव्हा धरून स्टेजवर आले, हा. एक वेळी अर्जुनाची नजर हुकल पोपटाच्या डोळ्यावरची, बरोबर आहे. पण बाईची माझ्यावरची नजरच हटाना महाराज. शवास. का ग? बाई असून महाराज हा, हा, बाई असून तिला वाटत आहे काय वाटतंय? की या वयात तिला वाटत आहे हा हा हिच्यासारखी सुंदर सून
हिच्यासारखी सुंदर सून या वया मलाच तिथं किती बरं झालं असतं. काहीच उपयोग नाही. का तिला बिचारीला काय माहिती. काय माहिती. अहो हं? मी पिंगळ्यांची सून आहे ना. शाबास. आमचे विंदा असतील ना इथे कुठेतरी. हे काय विदा बसलेत ना समोर. तिचं लय काय? मोठं तू पार्टी गाठली. हो, आपलं किरकोळ नसतच. आणि त्यात आज बड्डे. वाजवा की टाळ्या. 50वा. हाफ सेंचुरी आमच्या दोघांची. शाबास. म्हणजे मैत्रीची, लग्नाची नाही. हा हा हा. त्याचं काय आहे. काय ती लय मोठी गंमत आहे. लय मोठी गंमत आहे. ते लय लाजतात. हा, हा, हा. ते काय आमचं दोघांचं ठरलंय. काय ठरलंय. त्यांनी कार्यक्रम अरेंज करायचे. हा, हा. मी सादर करायचे घरातल्या घरात. सगळं मानधन घरातल्या घरात. ती लय मोठी गंमत. काय मी न आमचं विदा. तुम्ही आणि विदा. नाव घेता येत नाही ना 4 माणसात हा, म्हणून. मी न आमचं विदा हा, हा. पहिलीपासून एकत्र. पहिलीपासून एकत्र. पहिलीत 5 वर्ष, हा. पहिलीमध्ये 5 वर्ष. दुसरीत 5 वर्ष, दुसरीत 5 वर्ष. तिसरीत 5 वर्ष. तिसरीत 5 वर्ष. गैरसमज नको महाराज. काय सांगितलं. संत सज्जनांनी काय सांगितलेलं काय आहे. सांगितलंय. पाया जर पक्का असेल तर इमारत उंच उभी राहते. पाया ढासळणार आहे. उंच इमारत उभी करताय. पहिलीमध्ये 5 वर्ष, दुसरीमध्ये 5 वर्ष. तिसरीमध्ये महाराज काय. आम्ही जेव्हा पहिलीतून दुसरीत गेलो ना हा हा हा. तेव्हा एक गंमतच झाली. काय गंमत झाली. आमच्या पहिलीच्या बाई हा. ढस ढस रडल्या. का ग. लढा लागला होता. त्या म्हणाल्या काय म्हणाल्या. एवढी हुशार विद्यार्थिनी एवढी हुशार विद्यार्थिनी वरच्या वर्गात जातेच कशी. वरच्या वर्गात जातेच कशी. पहिलीमध्ये 5 वर्ष, दुसरीमध्ये 5 वर्ष, तिसरीमध्ये 5 वर्ष. असं करत करत अमेरिका गाठली. अगं हा? श्रीनिवास ठाणेदार आले होते मगाशी. हा, 8 वेळा विजा रिजेक्ट झाला. तुम्ही 5-5 वर्ष करत अमेरिका गाठताय. त्याला ओळख लागते महाराज. बरोबर आहे. पहिलीमध्ये 5 वर्ष, दुसरीमध्ये 5 वर्ष, तिसरीमध्ये 5 वर्ष, असं करत करत अमेरिका गाठली. गाठली. पुढं काय झालं. अगं तू अमेरिकेला गेली. हा. मी सुद्धा अमेरिकेमध्ये शिकायला होतो. तिथे बरीच मराठी माणसं आहेत. एकत्र येतात, छान सण उत्सव साजरे करतात. लक्षात घ्या, आपली संस्कृती किती मोठी आहे. साने गुरुजी म्हणतात ही सागरासारखी अथांग आहे, ही आकाशासारखी उत्तुंग आहे. अशा संस्कृतीवरती मला ज्ञानानं बोलायचा अधिकार जरी नसला तरी प्रेमानं बोलायचा अधिकार आहे. कारण आपली संस्कृती प्रेम शिकवते. मित्रांनो, 5 रुपयाची हळद आणि 5 रुपयाचं कुंकू सारा गाव एकत्र करते. तिथे मराठी माणसं एकत्र येतात. अगं त्या कार्यक्रमाला गेली होती की नाही, हळदी कुंकाला वगैरे तिथे गेली होती की नाही. आणि गेल्यानंतर हा, तिथं नाव बिव घेऊन दाखवलं की नाही. या वया नाव घेऊ म्हणता. हा हा हा. मला लाजच वाटते. हे अगं मराठी बाईने नाव घ्यायला लाजायचं नसतं. मला वाटलंच तुमचा काहीतरी अंडरस्टँड मिस होईल. हे कुठलं इंग्रजी काढलं. काटे कोचिंग क्लासेस आहेत तिकडची शाखा अमेरिकेतली. शाबास. हा, एखादं नाव घेऊन दाखव छान असं. अगं साहित्य संमेलन भरलेलं आहे, छान कवी कट्टा चाललेला आहे, असं कवितेतून नाव घेऊन. वनस्पती म्हणून जन्माला या, भाग्याचं लक्षण आहे. या हिंदुस्थानामध्ये दगड म्हणून जन्माला या, कारण हिंदुस्थानच्याच दगडाला देव व्हायचं भाग्य आहे. गुलाबाचं फूल, गुलाबाचं फूल हा हा, भका भका उमललं. उमलू द्या. बिनामचं विदा. तुम्ही आणि तुमची विदा. तिकडं कास पठारला फिरायला गेलो. हा हा. तिथं त्यांना डोकरांनी ढकललं. अगं हे कसलं नाव आहे. अगं अजे सगळे सात्विक लोक जमलेले आहेत, असं देवादिकाचं एखादं नाव घ्या. असलं कसलं नाव घेते. देवाचं घेऊ म्हणता का. हा, देवाचं. बघा, देवाचं घेते. हा, देवाचं घ्या. शंकराच्या पिंडेवर हा 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 हा. शंकराच्या पिंडीवर बेल वाहते वाकून. काय नम्र बाई हो. का फळलिया तरुची शाखा, भूमीशी सहजे उतरे लेखा, तैसे भूतमात्रा शेखा खालावती जे. पाना फुलांनी जे झाड बहरलेलं असतं ते झाड वागतं. किती वागतं, किती वागतं, जमिनीला टेकतं आणि त्यातून नवीन झाड निर्माण होतं. अशी नम्रबाई आहे. शंकराच्या पिंडीवर, शंकराच्या पिंडेवर बेल वाहते वाकून. बेल वाहते वाकून. आणि माझ्या विदा दिसतात सुंदर. वा वा. म्हणून त्यांना ठेवते पातेल्याखाली झाकून. असलं कसलं नाव घेते.
टाळ मृदुंगाचा गजर चाललाय, वैष्णवांची मांदियाळी इथं अवतरली आहे. या साहित्य पंढरीमध्ये पंढरपूरचे वारकरी आलेत. एखादं सांप्रदायिक छान असं उखाण्यात नाव घ्या, म्हणजे आपल्याला तुझं भारूड सादर करायचंय. उखाण्यात घेऊ म्हणताय का? हा, उखाण्यात घे. बघा, हा हा हा, आली वारी आषाढी एकादशी, वा वा वा, आली वारी आषाढी एकादशी, संतांचं ध्यान लागलं पंढरीशी, संतांचं ध्यान लागलं पंढरीशी, पंढरीचा देव विठ्ठल, पंढरीचा देव विठ्ठल, त्याची अर्धांगी रुक्मिणी, त्याची अर्धांगी रुक्मिणी, चंद्रभागेला आलं पाणी, चंद्रभागेला आलं पाणी, चंद्रभागेत सोडल्या रंगीत नावा, चंद्रभागेत सोडल्या रंगीत नावा. आणि उठा उठा माझे विदा, हा, मला 99 अखिल भारतीय साहित्य संमेलन दावा. वा 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 वा. मंडळी, हे भारूड ज्यांनी सादर केलं त्या कलाकाराचं नाव आहे अभय नलगे. अभय नलगे हे जन्मांध आहेत, त्यांना दिसत नाही. तुमच्या टाळ्यांचा आवाज घेत ते हे भारूड सादर करतात. आणि महाराष्ट्रातले सुप्रसिद्ध हार्मोनियम वादक आहेत. महाराष्ट्रातल्या प्रत्येक कीर्तनकाराला आणि प्रत्येक शास्त्रीय गायकाला त्यांनी अतिशय सुंदर अशी संवादिनीची साथ केलेली आहे. वैराग्याच्या भूमिकेवर आलेली जीवरूपी नारी ही आदिशक्तीला नवस बोलतीये. काय? सत्वर पाव ग मला भवानी आई रोडगा वाहीन तुला, सत्वर पाव ग मला भवानी आई रोडगा वाहीन तुला, हे सत्वर पाव ग मला भवानी आई रोडगा वाहीन तुला, सत्वर पाव ग मला भवानी आई रोडगा वाहीन तुला, हे रोडगा वाहीन तुला भवानी आई, रोडगा वाहीन तुला, हे रोडगा वाहीन तुला भवानी आई, रोडगा वाहीन तुला, हे सत्वर पाव ग मला भवानी आई रोडगा वाहीन तुला, सत्वर पाव ग मला भवानी आई रोडगा वाहीन तुला, हे सत्वर पाव ग मला भवानी आई रोडगा वाहीन तुला, सत्वर पाव ग मला भवानी आई रोडगा वाहीन तुला. सासरा माझा गावी गेला तिकडच खपवी त्याला, सासू माझी चाच करते लवकर न्याय ग तिला, नंदेचं कार्ट किरकिर करतय खरूज येऊ दे त्याला, नवरा मारुनी आहुती देईल एकटीच राहू दे मला, एका जनार्दनी सगळेच जाऊ दे मोकळीच कर्ग मला, मोकळीच कर्ग मला भवानी आई रोडगा वाहीन तुला. ही काय भानगड आहे? विठ्ठल वाघ सर समोर बसलेले साईडला जाऊन थांब. काय सांगतेय? सासरा माझा गावी गेलाय तिकडच खपवी त्याला, सासू माझी जाच करते लवकर न्याय ग तिला. बायकांच्या पोटामध्ये गुदगुद गुदगुद झाला असेल. हा सासरा कशाचा आहे? ही सासू कशाची आहे? हे नंदेचं कार्ट कुठलं आहे? याच्या मागे खूप मोठं रूपक आहे. सासरा कशाचा आहे? अहंकाराचा सासरा आहे. हा सद्गुरूच्या कृपेने काही काळ दूर गेलाय, तो कायमचा दूर जाऊ दे. पंढरपूरच्या वाटेवर आल्यानंतर 18 दिवस चालून आपला अहंकार जातो आणि परतीच्या वाटेत एसटी मधनं परत चपलांबरोबर घरी येतो. सद्गुरूच्या कृपेने आपला अहंकार काही काळ दूर गेला, तो कायमचा दूर जाऊ दे. मला विकल्परूपी सासू आहे. मला आशा, ममता, माया आणि तृष्णाचार नंदा आहेत. कामाजी नावाचा नंदावा आहे, ममता नावाची नणंद, कामाजी नावाचा नंदावा. या दोघांपासून झालेलं कार्ट त्याचं नाव आहे द्वेष. नंदेचं कार्ट किरकिर करते, किरकिर 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 किरकिर, द्वेष सारखा किरकिर किरकिर करतो. आणि या सगळ्याचं मूळ कुठं आहे? मला अविवेकाचा नवरा आहे. म्हणून आई के देवा हा भावार्थ आता न बोलावा, मज विवेकू सांगावा मराठाची. ज्ञान दिलं पण ज्ञान वापरायचं कसं ह्याच्यासाठी मला विवेक दे, विवेक दे, विवेक दे. मित्रांनो, मला अविवेकाचा नवरा आहे म्हणून अहंकाराचा सासरा आहे. मला अविवेकाचा नवरा आहे म्हणून विकल्पांची सासू आहे. मला अविवेकाचा नवरा आहे म्हणून आशा, ममता, माया, तृष्णाचार नंदा आहेत. मला अविवेकाचा नवरा आहे म्हणून कामाजी नावाचा नंदावा आणि दोघांपासून झालेलं कार्ट द्वेष आहे. माझा अविवेक जाऊ दे आणि मला विकार मुक्त कर, याच्यासाठी ती नवस बोलतीये. नवरा मारुनी आहुती देईल मोकळीचा कर्ग मला, मोकळीचा कर्ग मला भवानी आई रोडगा वाहीन तुला. हे सत्वर पाव ग मला भवानी आई रोडगा वाहीन तुला, हे सत्वर पाव ग मला भवानी आई रोडगा वाहीन तुला, सत्वर पाव ग मला भवानी आई रोडगा
जगदंबा प्रसन्न झाली, भक्ती कवाडे उघडली, शंखचक्रांकित शोभली, एका जनार्दनी माऊली करी कृपेची सावली. दार उघड बये दार उघड, 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 दार उघड बये दार काल आपण कुठं गोंधळ घातला सर. हडप पसर नाही हो, हडप सर. हा तेच ते हा. काय ना दातात फट आहे नाही त्याच्यामुळे हे नाही असं- राहू द्या राहू द्या. तुम्ही गेलात पुढे निघून, हा. आम्ही राहिलो मागेच. माग मग बर मग पुढं मग काय, मग आम्ही म्हटलं आता आता आपण रेल्वेनं जाऊ सातारला. रेल्वेने. हा रेल्वेनं. मग आम्ही काय केलं, आम्ही पोहोचलो रेल्वे स्टेशनवर बर आणि बघतो तर काय, काय अहो ही गर्दी. ही गर्दी. अहो ही नाही हो, ती गर्दी. हा स्टेशनावरची. अहो नुसती सगळीकडे माणसं, हा स्टेशनवर माणसं, गाडीत माणसं, डब्यात माणसं. गाडी खाली माणसं. आता काय अहो, एवढी हे काय माणसं बिहार म्हणतात? आहे का गाडी खाली माणसं असायला. तुम्ही ऐका जरा माझं. हा मग मी डब्यात चढलो. हा अहो डब्यात बघतो तर काय, काय अहो उभं राहायला जागा नाही. काय सांगता. हा, मग मग आपलं डोकं. सुपीक. हा मग मी काय केलं, काय मग मी खेळण्याच्या दुकानात गेलो. खेळण्याच्या. हा आणि तिथनं एक प्लास्टिकचा साप विकत घेतला. प्लास्टिकचा साप. प्लास्टिकचा. बर. तो असा साप घेऊन आलो. हा असा रेल्वेच्या डब्याच्या खिडकीपाशी गेलो. हा खिडकीतनं साप असा आत सोडला हा आणि मी जोरात ओरडलो. साप 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 साप. हा. असा ओरडलो, हा अख्खा डबा साफ साप आणि यो पठ्ठ्या आत. आज वा काय डोकं आहे. हा, मग पण मला सांगा मग यायला उशीर का झाला. सांगतो. मग अख्खा डबा मोकळा. हा मग म्हणलं आता मस्त ताणून द्यावी थोडा वेळ. ताणून. हा मस्त सीटवर बसलो, हा आडवा झालो, अशी उशीची पिशवी घेतली आणि मस्त ताणून दिली थोडा वेळ. ताणून. हा मग थोड्या वेळ उठलो हा. आणि बाहेर बघतो तर काय, काय अहो गाडी तिथंच. काय सांगता. हा, मग एकदम मला टीसी साहेब दिसले. बर. म्हटलं साहेब. साहेब. हा आता साहेब म्हणता म्हणजे नक्कीच तुम्ही तिकीट काढलं नसणार. हो, आता थांबा साहेब ना. हे- अहो, ऐका हो, कशाला चार चौकात माझी ऐका. हा हा म्हटलं साहेब, अहो गाडी काय सोडली नाही का तुम्ही. मग. साहेब म्हणले काय झालं, हा साताऱ्याची गाडी आम्ही वेळेवर सोडली, पण ह्या डब्यात साप होता म्हणून हा डबा इथंच ठेवला म्हणले. उलटलं की सगळं बुमरॅंग. एकदम. पण काळजी नको, हा आपलं डोकं. हा सुपीक. हा मग मी काय केलं, काय
पुन्हा खेळण्याच्या दुकानात गेलो. आता परत हा आणि यावेळेला एक प्लास्टिकचं हेलिकॉप्टर विकत घेतलं. बर प्लास्टिकचं हेलिकॉप्टर हा असं चार्जिंग वालं. बर हा असं त्यात बसलो, असं बटन दाबलं आणि असा भुर्रकन उडून डायरेक्ट इथं संमेलनात. कसं आहे प्लास्टिकचं असं प्लास्टिकचं खेळण्यातलं खेळण्यातलं हेलिकॉप्टर अहो हेलिकॉप्टर. ले चाप्टर दिसतंय. चला चला वाजवा, घाला गोंधळ. ओ वाजंत्री बुवा वाजवा वाजवा वाजवा.